15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य झाला. मला हिमालय अरे का माझा बाप म्हातारा थांबलो आणि म्हातारी परत थांबलो. आपला भारत देश 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य झालं. एखाद्याला एखादा मुद्दा पुढचा आठवला तर माणूस डबल बोलतो. म्हाताऱ्याने परत थांबलो. आपला भारत देश 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य याच्या पुढे ते म्हातारा सारखा माझ्या काय लक्षात येईना. हे म्हातारा असं अडखळते काय त्याच्याते काय पारावर बसले तर गप्पा गप्पा मारते आणि आत्ता इथं अडखळते का. मी आपण इकडे तिकडे पाहिलं तर आमच्या म्हाताऱ्याचा बाबूराव गोष्ट तिथं बसला आणि ते पाहतात आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य झाला म्हटलं की आमच्या म्हाताऱ्याची नजर द्यायची बाबुरावकडे आणि बाबुराव खाऊन खायची का. आता गंमत अशी झाली म्हातारा झाली तर तंबाखू खायची. तंबाखू जायचं भाषण ते द्यायचे हे बिस्किट ते म्हातारा अडकले. मग म्हाताऱ्याने मस्त आयडिया केली. म्हाताऱ्याने आपल्या कोपरीच्या खिशामध्ये हात घातले आणि तंबाखूची पुढे सुरुवात केली. आपल्या भारत देशामध्ये इंग्रज सरकार असं मोठीने आलं असं मोठीने आलं आणि आपल्या भारताच्या किनाऱ्यावरती असं उतरल्यानंतर आपल्या देशामध्ये ते अशा प्रकारे मिसळल्यानंतर आपल्या देशामध्ये जे मोठमोठाले राजे लोक होते त्यांना उचलून असे बाजूला टाक आणि आपल्या भारतीय जनतेवर अशा प्रकारे अत्याचार आपल्या देशातल्या जनतेला आणि पांढऱ्या टुकीवाल्यांना सहन झालं नाही. हे पांढरे टुकीवाले येऊन आपल्या जनतेमध्ये मिसळले आणि मिसळले का डबी होती की आपल्या जनतेमध्ये अशा प्रकारे आणि ह्या इंग्रज सरकारला कसं आखून द्यायचं त्याचं खलबत चालू हे खलबत इंग्रज सरकारला कळलं. इंग्रज सरकारने वाक्य आणला तरी आपले भारतीय जनता आणि पांढरे टुकीवाले घाबरले नाही. त्यांनी सांगितलं आमचा हा भारत देश सोडा आणि तुम्ही इंग्लंडला चालतो. मग ह्या इंग्रज सरकारने भारतीय जनतेला भारतीय पुढाऱ्यांना आणि या पांढऱ्या टोपीवाल्यांना असं पकडलं आणि असं पकडून असं तुरुंगात टाकलं. मग महात्मा गांधी खवळले. महात्मा गांधी बोलले चले जाओ. अशा प्रकारे आपला भारत देश स्वतंत्र झाला. अशा प्रकारे आपला भारत देश वा वा वा.